गजानन महाराज मंदिर, साईबाबा मंदिर या मंदिराची निर्मिती झाल्यानंतर शेगावच्या पायी दिंडीचा सोहळा आपल्या धामणगाव नगरीमधून दरवर्षी नित्य नियमाप्रमाणे जवळपास 5 वर्षापासून आपण आयोजित करतो। यावर्षी 6वं वर्ष आहे। जे नवीन भगिनी बांधव वारकरी संप्रदायामध्ये वारी करण्यासाठी शेगाव या नगरीत जात आहेत, त्या सर्वांचं या आयोजकांच्या इकडे बा इकडे बा इकडे बा ठीक आहे चांगला पा इकडे सगळे काय युट्यूब वाहतूक व्यवस्था जे नियम आपल्याला सांगितलेले आहेत त्या नियमानुसार आपण चालायला पाहिजे। कारण की धामणगावपासून धाडपर्यंत किंवा शेगावपर्यंत येत असताना भरपूर काही गोष्टी आपल्याला जाणवल्या किंवा महिला वर्ग धाडमध्ये गावात गेला, बाकीच्या महिलांना त्याची कल्पना नव्हती की 2-3 महिला मागत काही मुलं रस्त्यावर इकडे तिकडं डाव्या बाजूला आपण चालायला पाहिजे, तर मुलं सुद्धा कुठं चालतायत, एखादा अपघात आपला होऊ शकतो। किंवा जात असताना आपण काय करायला पाहिजे, 2-2च्या पेर जोडीने चला, चालत असताना देवाचं नाम स्मरण करा, हरभरा किती झाला, गहू किती झाला, सासू काय म्हणते, देर काय म्हणतो या बाबी सोडून द्या आणि कुठंतरी नाम स्मरण करत आपली स्वतःचं आत्मज्ञान मिळवण्याचा आपण या वारीतून प्रयत्न करूया। चालत असताना आपण सुरक्षित चला। जर आपण थकला असाल तर आपल्याला ती व्यवस्था सुद्धा आयोजकांनी केलेली आहे की गाडीमध्ये बसा, आपल्या छोट्या मुलांचं किंवा आपल्या सोबत जी मंडळी आहे त्यांचं सुद्धा आपण लक्ष ठेवा की कोणता आपला सोबती कुठं आहे, आपली मैत्रीण कुठं आहे, किंवा कोणाला काय अडचणी आहे, एखाद्याला काही शारीरिक अडचण, आजार किंवा काही छातीला त्रास, डोक्याला त्रास होत असेल तर ताबडतोब आपले जे स्वयंसेवक आहेत, जे सेवक आहेत त्यांना सांगा किंवा मला हा त्रास होतोय। भरपूर वेळेस वयाच्या परिणाम असे असतात की एखाद्याला चक्कर येऊ शकते, एखाद्याचा बीपी वाढू शकतो, एखाद्याचं पोट हातपाय दुखू शकते। अशा वेळेस आपण निसंकोच सांगा किंवा आपल्याला मला हा त्रास होतोय, आपण त्याची व्यवस्था करूया। त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी आपण आपल्याला व्यवस्था दिलेली, आता हे शिवेश्वर संस्थान आहे, या ठिकाणी आपण दरवर्षी असतो, या संस्थांकडून आपल्याला खूप मोठं सहकार्य मिळतं। असंच वेगवेगळ्या ठिकाणी अन्नदात्यांकडून आपल्याला मदत मिळत असते, आपले ते व्यवस्था करत असतात। त्या व्यवस्थेचं आपण जेवण केलं आणि तिथंच कर्कट ताट ठेवलं, तिथंच समजा एखाद्या ठिकाणी मुक्काम केला, आपण गेल्या वर्षीचा अनुभव त्या अन्नकुटीवर आपण मुक्कामी केलो, मुक्काम झाला, महिलांनी तिथं आपलं बेसिक सकाळचं आवरलं, जे केस विंचरले ते केसाचे जे तुकडे आहेत, केसाचे जे केस आहेत आपले विंचरल्यानंतर ते जागच्या जागी ठेवून दिले, काही पात्रावळ्या तिथंच ठेवल्या। ते जे सेवा देणारे जे संस्थान आहेत त्यांना त्रास होतो आणि दुसऱ्या वेळेस ते आपल्याला ते